नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी स्वाक्षरी केली. मात्र 19 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली. उन्हाळ्यातील उष्मा आणि कडाक्याच्या थंडीचा सामना करत पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून दिल्लीच्या अनेक सीमांवर तळ ठोकून आहे. वादग्रस्त कृषी कायद्यांची शेवटी अशी अखेर झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तरीही हे कायदे संसदेत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांनी दिला आहे. सुरुवात करूया जेम विशेषला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. 3 कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा देशाच्या पंतप्रधानांनी केली आहे. कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही 3ही कृषी कायदे मागे घेत आहोत असं मोदींनी म्हटलंय. पाहूया मोदी काय म्हणाले. हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम 3 कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. किसान साथियों से आग्रह कर रहा हूं, आज गुरु पर्व का पवित्र दिन है. अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे. आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी स्वाक्षरी केली. मात्र 19 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली. शेतकरी विरोध करत असलेले हे 3ही नवे कायदे नेमके काय आहेत जाणून घेऊया. पहिला कायदा शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य कायदा 2020. दुसरा कायदा आहे शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020. तिसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू कायदा 2020. आणि हे 3ही कायदे तपशिलात पाहूया. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजाराबाहेरही मालाची खरेदी विक्री, कृषी मालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे, ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे, या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव या 3 केंद्राच्या कृषी कायद्यात होता. आता संसदेत कृषी कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांनी मांडलेली आहे. पाहूयात टिकेत आणि आंदोलनात सहभागी इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया. जो कानून है इनको वापसी लेते हैं. जब तक ये पार्लियामेंट में वापसी नहीं होंगे, जब तक किसान वहीं पे ही है. और एमएसपी पे गारंटी कानून, क्योंकि एमएसपी पे गारंटी कानून बन जाएगा तो पूरे देश के किसानों को लाभ होगा. ये संघर्ष और भी लंबा चलेगा, जारी रहेगा. और सरकार को हमने कहा है कि आप बातचीत का रास्ता खोलो. जब तक बातचीत नहीं होगी तो किसान वहां से जाएगा नहीं. आज 9 मेंबर कमेटी की मीटिंग है, हम उसमें पूर्ण रूप से संयुक्त मोर्चा तय करेगा. हरियाणा के अंदर 48,000 लोगों पे मुकदमे दर्ज हैं, उसके बारे में कोई बात नहीं हुई है. बिजली बिल पे कोई बात नहीं हुई है. और कई मुद्दे और ऐसे हैं जो
जो हमने सरकार के आगे रखे थे, जैसे इन्होंने हरियाणा में जमीन अधिग्रहण का और कर दिया है, तो कुल मिला के ये है कि इसके बारे मीटिंग की जाएगी, संयुक्त मोर्चे की मीटिंग होगी और संयुक्त मोर्चे की मीटिंग के बाद ही हम कोई फैसला ले पाएंगे। ये 3 कानून जो बनाए थे बेशक अच्छे के लिए बनाए थे, लेकिन हम इनको आने वाले पार्लियामेंट सेशन में वापस लेंगे एक लीगल प्रक्रिया से। ये पहली बार हुआ है कि किसानों की एकता और लड़ाई के सामने इस प्रधानमंत्री जी ने अपना पश्चाताप किया है और गलती मानी है। इसके लिए भी किसान आंदोलन और किसानों की एकता और संघर्ष जो है बहुत ही बधाई के पात्र है। ये ऐतिहासिक जीत है, क्योंकि किसान ने बता दिया है कि उसे इतिहास के कूड़े में नहीं डाला जा सकता। किसान इस देश के इतिहास और अतीत का नहीं, इस देश के भविष्य का भी हिस्सा है। आज अहंकार का सर नीचा हुआ है। वो सरकार जो संविधान की बात नहीं सुनती थी, कानून की बात नहीं सुनती थी, इंसानियत को देखने को तैयार नहीं थी, किसान के दुख सुख को देखने को तैयार नहीं थी, अंततः उसे किसान के हिम्मत के आगे झुकना पड़ा। शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सातत्यानं आपला सहभाग नोंदवणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील शेतकरी नेत्यांच्या भूमिका आपण समजावून घेतल्या आहेत, पण विरोधकांचे केंद्राच्या कृषी कायद्यावर नेमके आक्षेप काय तेही पाहूया। एपीएमसी बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्यानं राज्याचं नुकसान होईल, विरोधकांचे आक्षेप। बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ आडते यांचं काय होणार? किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल। इनाम सारख्या ई ट्रेडिंग यंत्रणा बाजारावर अवलंबून असतात। बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालतील? केंद्राचे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा झाली, मात्र आणखी काही वेगळे मुद्दे हे शेतकऱ्यांच्या नेत्यांचे आहेत, ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, त्यात सहभाग नोंदवला। अखिल भारतीय किसान सभेचे राज्याचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत जोडले जात आहेत। त्यांनी सुद्धा या केंद्राच्या कृषी कायद्याचा सातत्यानं विरोध केला आणि नवी दिल्लीतल्या या आंदोलनामध्ये वर्षभरापासून आपला सहभाग नोंदवला। खूप स्वागत आहे डॉक्टर अजित नवले आपलं। पहिली प्रतिक्रिया आपली केंद्र सरकारच्या निर्णयावर आणि त्यानंतर राकेश टिकैत यांनी जी नवी भूमिका मांडली त्या संदर्भात आपण बोलूच। सर्वप्रथम हे जे काही 3 काळे कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय आहे। केवळ शेतकरीच नव्हे तर देशभरातील शेतकरी, शेतमजूर, बुद्धिजीवी, पत्रकार, शेतकऱ्यांच्या हिताची काळजी असणारे सर्वच नागरिक या सर्वांनी या आंदोलनाला प्रचंड सहकार्य केलं, पाठिंबा दिला। 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपल्या प्राणाची ह्या आंदोलनाच्या दरम्यान आहुती द्यावी लागली आणि लाखो शेतकऱ्यांना वर्षभर संघर्ष करावा लागला। या सगळ्या सहकार्यांचं आज मला स्मरण होतंय। त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचं नक्कीच भावना आज आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। हा शेतकरी आंदोलनाचा विजय आहे। यामुळे शेतकरी आंदोलनाची ताकद वाढेल आणि ज्या लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशामध्ये होत आहेत, ज्या कृषी संकटामुळे ह्या आत्महत्या होत आहेत, अगदी अगदी पण आता मला सांगा की केंद्राने एक पाऊल मागे घेतलं आणि एक मोठा निर्णय घेतला, पण तरी सुद्धा केंद्र सरकारच्या या सर्व 3ही कृषी कायद्यांना संसदेत जोपर्यंत रद्द केलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असं राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत म्हणाले। ही त्यांची प्रतिक्रिया अत्यंत स्वाभाविक आहे। नरेंद्र मोदी साहेबांची घोषणा आणि प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये खूप फरक असतो, हे शेतकऱ्यांनी वारंवार पाहिलेलं आहे। निवडणुकीच्या अगोदर 350 सभांमधून देशभरात नरेंद्र मोदी साहेबांनी सत्तेवर आल्यानंतर आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू, 1.5 हमी भाव देऊ, अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं। मात्र सत्तेवर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये याच नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने ऍफिडेव्हिट देत असा भाव देता येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेलं आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि त्यामुळे आज जरी घोषणा झालेली असली
तरी प्रत्यक्ष संविधानिक प्रक्रिया ही संसदेत पूर्ण झाल्यानंतरच आम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू आणि जोडीला आधार भावाचा कायदा करण्याची सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे. याबद्दल ते काय करतायत हे आम्ही पाहू आणि त्यानंतरच आंदोलनाच्या बद्दल निर्णय घेऊ, अशा प्रकारची प्रतिक्रिया आमच्या केंद्रीय नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं अनुभवाच्या आधारे त्यांची ही सावध प्रतिक्रिया योग्य आहे. अगदी. पण यात केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे नेते आणि तुमची सगळीच केंद्रीय स्तरावरील ही समिती यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाहीये? जोपर्यंत शेतीचं संकट सबंधपणाने संपत नाही आणि दिल्लीचं सरकार, केंद्र सरकार हे कॉर्पोरेट धार्जिणे धोरणं संपवत नाही, तोपर्यंत हा निर्णायक संघर्ष होत राहील. आजच्या पातळीवर नक्कीच आनंदाची बाब ही आहे की केंद्र सरकारला आमच्या मागण्या काही प्रमाणात मान्य कराव्या लागलेल्या आहेत. या मान्य केलेल्या मागण्यांचा आनंदोत्सव आम्ही नक्की साजरा करू. मात्र हा आनंदोत्सव साजरा करत असताना 700 शहीद शेतकऱ्यांनी आपले प्राण कशासाठी दिले हे सुद्धा आम्ही बिलकुल विसरणार नाही. जमिनीवर पाय ठेवत शांततामय मार्गाने शेतकरी बापाचा लढा हा अत्यंत नेटानं पुढे घेऊन आम्ही जात राहू. अगदी अगदी. तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच हा आनंदाचा क्षण आहे. काही जल्लोषाचे राज्यातले नाशिक आणि सोलापूर मधले दृश्य आपण पाहणार आहोत आणि काही सामान्य शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपली मुलाखत आपण सुरू करू. कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयानंतर बीडमध्ये आनंदोत्सव झाला. बीडच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. नाशिक सोलापुरामध्ये हा आनंद साजरा करण्यात आला. काही जल्लोषाचे दृश्य राज्यातले नाशिक, सोलापूर आणि बीडमध्ये शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. अर्थात संसदेमध्ये कायदे जोपर्यंत पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी नेत्यांची भूमिका आहे. पाहूया शेतकऱ्यांच्या काही सामान्य प्रतिक्रिया. आज केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केलेल्याची बातमी ऐकल्यानंतर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आनंद झाला. गेल्या वर्षभरापासून या देशामध्ये शेतकऱ्यांचं कृषी कायद्याविरोधामध्ये जे आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये आमच्या अनेक शेतकरी बांधवांनी स्वतः बलिदान दिलं आणि ह्या बलिदानाचं यश असं या ठिकाणी आम्ही समजतो आहोत. गेल्या 1 वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनाला हे खूप मोठं यश आहे आणि हे जे कायदे परत घेतलेत याबद्दल मोदी सरकारचं मी अभिनंदन करेल, आभार व्यक्त करेल आणि त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारला अशी विनंती करेल की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे. अजित नवले, पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या या निर्णयावर आपण सध्या तरी समाधानी आहात, पण जे आपले ठळक मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा सांगा, स्पष्ट करून सांगा. तपशिलानं सांगितली तरी काही हरकत नाही. हे 3 जे कायदे आणलेले होते त्याच्यामध्ये ह्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हातातील बेड्या तुटतील आणि शेतकऱ्याच्या अंगणात आनंदाचे दिवस येतील असं खूप जोरात सांगण्यात आलं आणि अनेक प्रसार माध्यम आहेत, शेतकरी नेते आहेत, भाजपचे समर्थक आहेत, याच्या वतीने याबद्दलची प्रचंड कॅम्पेन संबंध 1 वर्षभर चालली. मात्र ज्यावेळी आपण हे कायदे पाहतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की शेतकऱ्यांच्या हातातील बेड्या तोडण्यासाठी नव्हे तर कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीचं सबंध क्षेत्र म्हणजे शेतीमालाचं उत्पादन आहे, साठवणूक आहे, प्रक्रिया आहे, व्यापार आहे, हे सगळं क्षेत्र खुलं करण्यासाठी आणि कॉर्पोरेट घराण्यांची जी प्रचंड मोठाली गोदामं जी अगोदरच त्यांनी बांधून ठेवलेली आहेत, सायलोज बांधून ठेवलेले आहेत, त्या अन्नधान्यानं भरून अन्नधान्याच्या बद्दल एक आपली मक्तेदारी कॉर्पोरेट कंपन्यांना तयार करता यावी यासाठीच ही कायदे आणण्यात आलेले होते. याच्याबद्दल आमच्या कुणाच्याही मनात शंका नव्हती आणि म्हणून त्याच्यामध्ये जुजबी बदल करून नव्हे तर हे संबंध कायदेच रद्द करून याच्याबद्दल काही केलं पाहिजे याबद्दलचा आग्रह आमचा होता. अगदी. आणि राज्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही भूमिका मांडलेली आहे की राज्य सरकारनं सुद्धा 3 कायदे जे तयार केलेत शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यात केंद्राच्या कायद्यातील जुजबी बदल केले असा आपला आक्षेप आहे आणि त्यात बदल कसा करणार असा सवाल या निमित्तानं आपण विचारलाय. अगदी बरोबर आहे की त्यामुळे या कायद्यांचं स्वरूप हे कॉर्पोरेट धार्जिणं आहे, या कायद्यांचं चारित्र्य हे कॉर्पोरेट धार्जिणं आहे
त्यामुळे यात काही जुजबी बदल करून हे कायदे लागू करणं हे शेतकरी हिताचं नाही, ही आमची केंद्रातली भूमिका होती. राज्यातही आम्ही तीच भूमिका घेतली आणि राज्य सरकारने जेव्हा हेच काळे कायदे त्याच्यात जुजबी बदल करून महाराष्ट्राच्या जनतेच्या माथ्यावर लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या सरकारच्या विरोधात सुद्धा तितक्याच ताकदीनं यल्गार आम्ही सर्वांनी पुकारला. माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आहेत, माननीय महसूल मंत्री आहेत, त्या सर्वांना आमचं शिष्टमंडळ भेटलं आणि आमची ही नाराजी आम्ही व्यक्त केली. आता जेव्हा दिल्लीच्या सरकारने हे कायदे मागे घेतलेले आहेत, अगदी राज्य सरकारने सुद्धा हे कायदे आता राज्यामध्ये मागे घ्यावेत, अशा प्रकारची मागणी आम्ही अगदी. आता त्यांच्याकडे सुद्धा करत आहोत. अगदी अगदी डॉक्टर अजित नवले, एक वर्षभर हे आंदोलन सुरू आहे आणि अजूनही थांबलं नाही आणि थांबण्याची शक्यता दिसत नाही. जोपर्यंत संसदेत कायदे रद्द होत नाही तोपर्यंत अशा तुमच्या केंद्रीय नेत्यांची भूमिका आहे. आता वर्षभरात नेमक्या कोणत्या गोष्टी झाल्या, कायद्याला सुरुवात कधी झाली, आंदोलन कधी झालं, याही गोष्टी आपण पुन्हा एकदा इतिहासात आपण डोकावून बघणार आहोत. पुन्हा आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करणार आहोत. पण आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर हल्ले करण्यात आले, रास्ता रोको करण्यात आला, सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या, उपोषण, रेल्वे रोको, संसदेतला गोंधळ, अशा अनेक घडामोडी घडल्या. कसं होतं शेतकरी आंदोलनाचं एक वर्ष, जाणून घेऊया. कायद्याची घोषणा ते कायदे रद्द करण्यापर्यंतच्या घडामोडीचा आढावा थोडक्यात घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. 5 जून 2005 मोदी सरकारनं 3 कृषी विधेयके सादर केली. 17 सप्टेंबर 2020 लोकसभेत ही तिन्ही विधेयकं मंजूर झाली. ती 20 सप्टेंबर 2020 राज्यसभेत ही विधेयकं मंजूर झाली. 27 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विधेयकांना संमती. 25 नोव्हेंबर शेतकरी संघटनांनी चक्का जाम पुकारला. दिल्लीची नाकेबंदी करण्याची योजना प्रत्यक्षात आली. 26 नोव्हेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी सीमेवर उतरले. हरियाणा पोलिसांचा मार्गात अश्रुधुरांचा आणि पाण्याचा मारा करण्यात आला. हरियाणा पोलिसांनी तो केला. 1 डिसेंबर रोजी 35 शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्रासोबत चर्चा ही अनिर्णित राहिली. कृषी कायद्यांवर समिती स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव हा अमान्य करण्यात आला. शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. 6 फेब्रुवारी 2021 रोजी आंदोलक शेतकऱ्यांचा 3 तास देशव्यापी चक्काजाम झाला. 14 फेब्रुवारी कार्यकर्ता दिशा रवीला अटक झाली आणि या संपूर्ण आंदोलनाला वेगळं वळण लागलं. 8 मार्चला सिंगू सीमेवर निषेध स्थळाजवळ गोळीबार झाला आणि हे आंदोलन चिघळलं. 26 मे रोजी आंदोलनाला 6 महिने पूर्ण झाल्याबद्दल काळा दिवस देशभरात पाळण्यात आला. जुलै महिन्यामध्ये जंतर मंतर इथे किसान संसद आयोजित करण्यात आली आणि राहुल गांधी संसदेमध्ये ट्रॅक्टरनं गेले. 28 ऑगस्ट रोजी कर्नालमध्ये हरियाणा पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि या लाठीचार्जमुळे देशभरामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी आक्रमक झालं. 19 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान मोदींचा कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय, इथपर्यंतचा हा आंदोलनाचा प्रवास आहे. डॉक्टर अजित नवले, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतो. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जर समाधान द्यायचं असेल तर केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावरही तितकीच न्यायाची भूमिका मांडली गेली पाहिजे, नव्हे ती अंमलात आणली गेली पाहिजे. एकीकडे देशामध्ये आंदोलन सुरू असताना दुसरीकडे कोरोना काळामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आपला सगळा उत्पादित माल हा रस्त्यावर फेकून दिला किंवा त्यावर ट्रॅक्टर चालवलं. ही अत्यंत शेतकऱ्यांची दुःखद बाजू या राज्यानं जेव्हा राज्य कोरोना काळात होरपळून जात होतं त्यावेळेला पाहिलं. हे चित्र कधी बदलणार? हा बळीराजा हा या देशातला, या राज्यातला आपल्या न्याय मागण्यासाठी पहिल्यांदा एकवटताना आपण पाहिलं. शेतकऱ्यांचे असे अनेक आंदोलन, अनेक मोर्चे या देशभरामध्ये निघाले. डॉक्टर अजित नवले, शेतकऱ्यांच्या सबंध नशिबी हे प्रचंड त्याग आणि प्रचंड कष्ट आपण आलेले पाहतो. कोविड काळामध्ये ज्या प्रकारे लॉकडाऊन लादण्यात आलं, शेतकऱ्यांचं, शेतीमालाचं काय होईल याबद्दल काहीही काळजी त्यावेळी करण्यात आली नाही आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान आपण शेतकऱ्यांचं झालेलं पाहिजे. राज्याच्या सरकारच्या बद्दल सुद्धा
ज्यावेळी हे सरकार तीन पक्षांचं सरकार राज्यामध्ये आलं त्यावेळी यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या, आजही आहेत. परंतु त्यांनी सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बद्दल आपण पाहिलं, कोविड काळामध्ये 20 रुपये प्रति लिटरने दूध शेतकऱ्यांना विकावं लागलं. वेगवेगळ्या कारण देऊन शेतकऱ्यांचे दुधाचे भाव पाडण्यात आले. प्रचंड संघर्ष आम्ही सर्वांनी केला, परंतु पुरेसं लक्ष अद्यापही देण्यात आलेलं नाही. सोयाबीनचे दर केंद्र सरकारने जी सोयाबीन आयात केली त्याच्यामुळे 11,000 रुपयावरून कोसळून 5,000 रुपयापर्यंत आलेलं आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला असताना 5,000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळू नये यासाठीचे प्रयत्न महाराष्ट्रात आणि देशात होताना आपण पाहतो आहे. आमच्या बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि ह्या संबंध मराठवाड्याच्या भागात जो प्रचंड पाऊस झाला त्याच्यामधली भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीक विम्याच्या बद्दलच्या 2020 ची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाहीये. असंख्य अडचणी आज महाराष्ट्राच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर आलेल्या आपण पाहतो आहे. आणि म्हणून राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांनी शेतकीच्या बाबतीमध्ये काही मूलभूत अशा प्रकारचे रिफॉर्म्स हे आणले पाहिजेत. आता जे रिफॉर्म्स केंद्र सरकारने आणलेले होते हे कॉर्पोरेट धार्जिणे अशा प्रकारचे रिफॉर्म्स होते. किसान सभा ज्या रिफॉर्म्सची मागणी वारंवार करते ते स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितल्या त्या प्रकारचे रिफॉर्म शेती क्षेत्रामध्ये अगदी अगदी डॉक्टर अजित नवले, मला सांगा, तुम्ही सर्वच केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या नेत्यांनी आणि राज्यातल्या सुद्धा नेत्यांनी पाठिंबा देणारे आणि आपला सक्रिय सहभाग सातत्यानं नोंदवणाऱ्या सगळ्याच नेत्यांची भूमिका आहे. तुम्हाला मोदी सरकारवर का शंका आहे? का तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर हमीभावाच्या संदर्भात वेगळी काही भूमिका ते घेतील का असं आपल्याला वाटतं? नक्कीच तशा प्रकारची शंका घ्यायला वाव आहे. कारण हे कायदे ज्या प्रकारे आणले, ज्यावेळी कोविडचा कालावधी होता, लॉकडाऊन होतं, शेतकरी आंदोलन करू शकणार नाही, बुद्धिजीवी मतं नोंदवू शकणार नाही, जनता प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, अशा अत्यंत संकटाच्या काळात घाई गर्दबडीमध्ये अध्यादेश लागू करून हे कायदे आणण्यात आलेले होते. पण हे कायदे रद्द करण्याच्या मागे तुम्हाला राजकारण वाटतं का? कारण शरद पवार असं म्हणाले की पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल म्हणून भीतीनं हे कायदे त्यांनी रद्द केलेले आहेत. आणि या निवडणुका झाल्यानंतर आणखी काही निर्णय घेण्याची शक्यता आहे का? नक्कीच मी तुमच्या या मताशी सहमत आहे. कारण ज्या प्रकारे हे कायदे आणण्यात आले ती संशयास्पद बाब होती. आता हे मागे ज्यावेळी घेतलेले आहे त्यावेळी 100% हे निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड मार बसेल आणि आपली सत्ता डळमळीत होईल या भीती पोटीच केंद्र सरकारने या कायद्यांच्या रिपीलचा निर्णय केलेला आहे. पण शंका असू शकते. लोकशाहीमध्ये आणि आंदोलन करत असताना शंका कुशंकेला वाव असतोच. पण देशाचे पंतप्रधान आहेत, आपले पंतप्रधान आहेत, जेव्हा ते या देशाला विश्वास देतात की हे 3 कृषी कायदे आणि हमीभावाच्या संदर्भात सुद्धा चांगली भूमिका घेतली जाईल असं ते सांगतात आणि देशवासियांची माफी मागून ते हे सगळं सांगत असताना आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. माफी मागताना सुद्धा त्यांनी जनतेची माफी मागितली आणि माफी यासाठी मागितली की आमचं जे म्हणणं होतं ते खरंच होतं, योग्यच होतं. हे कायदे कॉर्पोरेट दार्जिने नाहीत, शेतकरी हिताचेच आहे. पण आता शेतकरी ऐकत नाहीत, शेतकऱ्यांचा एक छोटा विभाग ऐकत नाही, म्हणून मी तुमची माफी मागतोय आणि हे कायदे मागे घेतोय, अशा प्रकारचं वक्तव्य माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं. म्हणजे अजूनही हे कायदे शेतकरी विरोधी आहेत हे नरेंद्र मोदी साहेबांनी मान्य केलेलं नाही. अजूनही हे कायदे कॉर्पोरेट दार्जिने आहेत हे आमचं म्हणणं नरेंद्र मोदी साहेबांनी मान्य केलेलं नाही. आणि म्हणूनच शंकेला वाव आहे. नाविलाज झाला, निवडणुकीत मार बसणारे हे कळलं आणि म्हणून नाविलाजास्तव हे कायदे ते मागे घेत आहेत. पुन्हा एकदा अजित नवले, मी राज्यावरच येईल. समजा तुमच्या मनासारखे कायदे केले आणि त्यातल्या तरतुदी या पूर्णपणे हटवल्या आणि नव्या तरतुदी तुमच्या मनाप्रमाणे, मागण्याप्रमाणे लागू केल्या, पण त्यावरही अंमलबजावणी राज्यात करत असताना राज्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांचा माल, त्याला मिळणारा हमीभाव, हे मुद्दे नीटपणे सोडवले जाण्यासाठी म्हणून आणखी काय करण्याची गरज आहे? राज्य सरकार नेमकं कुठे चुकतं? त्यांनी काय करण्याची गरज आहे की केवळ केंद्राच्या निर्णयावर बोट ठेवून चालणार आहे? केंद्र सरकारने आधार भावाचा केंद्रीय कायदा करावा ही मागणी या आंदोलनाची आहे, ते त्यांनी करावं. राज्य सरकारने सुद्धा बाजार समितीचा जो कायदा आज अस्तित्वात आहे, महाराष्ट्रामधल्या या कायद्यामध्ये बाजार समित्याने शेतकऱ्यांना आधार भावाचं संरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची तरतूद आहे. मात्र त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात कुठेही होत नाही. FAQ आणि नॉन FAQचा गोंधळ घालून
शेतकऱ्यांना आधारभाव नाकारला जातो आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार हे स्वतःला जर शेतकरी हितेशी आहे असं सांगत असेल अगदी. तर त्यांनी शेतकऱ्यांना आधारभाव मिळेल यासाठी ठोस पावलं टाकण्याची नितांत अगदी. आवश्यकता आहे. जाता जाता पुन्हा एकदा आंदोलनाची आठवण की देशातले हे आंदोलन जगात गाजलं, जगातल्या अनेक वर्तमानपत्रांनी त्याची नोंद घेतली. इतका दीर्घकाळ हे आंदोलन टिकून ठेवणं, इतकं प्रचंड नुकसान, अनेक लोकांचा मृत्यू त्यात झाला. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 700 शेतकरी शहीद झाले. तुम्ही तिथे गेला, आज मागे फिरून बघताना त्या आंदोलनाची काही आठवण तुम्हाला निश्चितपणे होत असेल. जे 700 शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःची प्राणाची आहुती दिली ते सर्व शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय आज माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीत. इतका प्रचंड मोठा त्याग त्यांनी शेतकरी आंदोलनासाठी केला. त्यांचं जे स्वप्न होतं हे शेतकरी कुटुंबांना, शेतकरी परिवारांना सुखाचे 4 दिवस यावे यासाठी पुढेही झटत राहणं हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. आज मागे वळून पाहताना त्यांच्याबद्दलचं ऋण मी आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो अगदी. आणि जे लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर लढले त्यांना सुद्धा नम्रपणाने सलाम करतो. आणि केंद्रानं त्यांच्या न्याय मागण्या पूर्णपणे संसदेपर्यंत मान्य करत राहणं हेच शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. कारण इतका दीर्घकाळ हे आंदोलन टिकवणं आणि पुन्हा एकदा या थंडीच्या दिवसांमध्ये ते शेतकरी तिथे ठिय्या मांडून सातत्यानं आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत राहणं हेही काही हिताचं नाही. अर्थात मागण्या मान्य करतील हा विश्वास सुद्धा नरेंद्र मोदी यांनी दिला. देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपल्या मागण्या मान्य करतील शेतकऱ्यांच्या आणि पुन्हा एकदा सुखाचे दिवस शेतकऱ्यांना येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले आभार मानतो. आपण आपला वेळ दिला. धन्यवाद. जे विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.